वृषभ राशी मार्च 2026 मासिक राशीफल. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारी नंतर मार्चचा महिना सुरू व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. 2026 वर्षाचा हा तिसरा महिना आहे. तसेच या कालावधीत अनेक मोठमोठ्या ग्रहांचं नक्षत्र तसेच राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे मार्च 2026 हा महिना वृषभ राशीसाठी नेमका कसा जाणार आहे यासाठी पाहूया मासिक राशी भविष्य. ज्योतिषानुसार वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे. शुक्र हा संपत्ती समृद्धीसह लक्झरियस लाईफचा कारक मानला जातो. त्यामुळे ही लोक लक्झरियस लाईफ जगण्याचा प्रयत्न करतात आणि बहुतांश जण यात यशस्वी देखील होतात. वृषभ राशीसाठी शुभ रंग पांढरा आहे तर शुभ रत्न हिरा आहे. सर्वोत्तम मित्र राशी कुंभ आणि तुला आहे. धातू संदर्भात बोलायचे झाल्यास चांदी ही वृषभ राशी वाल्यांसाठी खूप शुभ मानली जाते. वृषभ ही रास पृथ्वी तत्वाची राशी मानली जाते. या राशीचे लोक कष्टाळूपणा एकनिष्ठ विश्वासू असतात. या राशीचे चिन्ह बैल असून बैलाचा नैसर्गिक गुण म्हणजेच कष्टाळूपणा दर्शविते. तर वृषभ राशीसाठी मार्च 2026 हा महिना कसा असेल? वृषभ राशी, या महिन्यात तुम्हाला नवीन संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला कामात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा उत्साह येईल. तुम्हाला सामाजिक आघाडीवर नाव आणि प्रसिद्धी मिळेल ज्यामुळे तुम्हाला सन्माननीय स्थान मिळेल. तुम्हाला संशोधनाशी संबंधित कामांवर काम करण्याची, दीर्घकालीन ध्येये साध्य करण्याची आणि तुमची ध्येये साध्य करण्यासाठी प्राधान्यावर आधारित योजना बनवण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून किंवा पालकांकडून मार्गदर्शन मिळेल ज्याद्वारे तुम्ही यशाचा मजबूत पाया बांधाल. या महिन्यात तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात संयम आणि शिस्तबद्ध राहण्यास सांगितले जात आहे. 4 ग्रहांच्या संक्रमणामुळे तुमचे प्रयत्न आणि संघर्ष अपेक्षित परिणाम देतील. काही विलंब झाला तरी तुमचे कठोर परिश्रम आणि प्रयत्न फळ देतील. उच्च शुक्र नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी आणि कनिष्ठ किंवा वरिष्ठांकडून पाठिंबा घेऊन येईल. जर तुम्ही एखाद्या पदावर किंवा नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी आशादायक संधी घेऊन येईल. मंगळ राहूसोबत भ्रमण करत असल्याने हा महिना नवीन गुंतवणूक किंवा व्यावसायिक भागीदारीसाठी अनुकूल नाही. तुम्हाला कामाच्या ठिकाणी राजकारणाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून अशा बाबी हाताळण्यासाठी व्यावसायिकता राखणे शहाणपणाचे आहे. व्यावसायिक आघाडीवर दीर्घकालीन संबंध टिकवून ठेवण्यासाठी अनावश्यक संघर्ष टाळा. 11 मार्च रोजी गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे तुमच्या उत्पन्नाच्या शक्यतांमध्ये सुधारणा होईल. प्रवास, परदेशी संबंध किंवा सहकार्याद्वारे तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. या महिन्यात जमीन किंवा मालमत्ता गुंतवणूक खूप अनुकूल आहे. तुम्ही मालमत्तेचा व्यवहार अंतिम करू शकता आणि शेअर बाजारातील गुंतवणूक महिन्याच्या मध्यानंतर चांगला परतावा देईल, परंतु योग्य संशोधनाने. 6 मार्च रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश केल्यानंतर हृदयाच्या बाबींबद्दल तुम्ही अधिक आठवणीत असता. पुढील काही आठवड्यांमध्ये तुम्हाला एकटे राहण्याची इच्छा असू शकते आणि इतरांच्या आवाजाचे आणि मतांचे पालन केल्याने अंतर्दृष्टी मिळू शकते. तुमची अंतर्ज्ञान देखील वाढलेले असेल आणि तुमच्या स्वप्नांमधून आध्यात्मिक संदेश येत असतात. 10 मार्च रोजी कर्क राशीतील गुरुचे वक्रग्रहण संपेल तेव्हा आनंदाची बातमी येईल. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते होय ऐकू येईल किंवा आशादायक वाटणारी संधी मिळेल. कदाचित तुम्ही असा निर्णय घ्याल ज्यामुळे तुम्हाला उद्देशाची खोल जाणीव होईल. तुमच्या आवाजाशी जोडणे बरे होऊ शकते आणि शाळेत परत जाणे किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीचा अभ्यास करणे समाधानकारक असू शकते. 18 मार्च रोजी मीन राशीत येणारी अमावस्या तुमच्यासाठी एका नवीन स्वप्नाची सुरुवात आहे. कदाचित तुम्हाला असे आमंत्रण मिळेल ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा किंवा आशा मिळेल किंवा कदाचित तुमच्या आयुष्यात एखादा नवीन मित्र येईल. हे तुम्हाला तुमच्या समुदायात आणि तुमच्या काळजीच्या कारणांमध्ये सहभागी होण्यास मदत करते. 20 मार्च रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो आणि वसंत ऋतूतील विषुववृत्त येते आणि तुम्ही शांत मनस्थितीत असता. तुम्ही अधिक आत्मनिरीक्षण करता. कोण आणि काय आता तुमच्यासाठी उपयुक्त नाही यावर चिंतन करता. तुमच्या सवयी बदलण्याची आणि तुम्हाला कमी लेखणाऱ्या किंवा अडकलेल्या वाटणाऱ्या कोणत्याही गोष्टी किंवा कोणाशीही संबंध तोडण्याची ही संधी आहे. तुम्ही अशा आध्यात्मिक साधनाकडे पुन्हा वळू शकता जे आधार आणि स्पष्टतेची भावना आणते. त्याच दिवशी मीन राशीत बुध वक्री संपतो आणि तुमच्या मैत्रीला काही दिलासा मिळतो. जर तुमच्या भूतकाळातील कोणी तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश केला असेल तर कदाचित तुम्ही हे ठरवण्यास तयार असाल की त्यांना तुमच्याशी संपर्क साधता यावा की नाही. तुम्ही भूतकाळातील एखादे ध्येय किंवा प्रकल्प देखील निवडू शकता आणि नवीन प्रेरणा घेऊन त्यात तुम्ही तुमची ऊर्जा गुंतवू शकता.
28 मार्च रोजी मेष राशीतील शनी आणि कुंभ राशीतील प्लुटो यांच्यात मिसळल्यामुळे तुमच्या अंतर्ज्ञानाशी जोडल्याने स्पष्टता आणि स्थिरता मिळते। तुमच्या अंतर्ज्ञानी भेटवस्तूंसाठी तुम्ही वेगळे दिसू शकता किंवा तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये केलेल्या बदलामुळे शक्य झालेल्या आणि समर्पित दीर्घकालीन ध्येयांबद्दल सकारात्मक बातम्या मिळू शकतात। 30 मार्च रोजी शुक्र तुमच्या राशीत प्रवेश करत असताना या महिन्याचा शेवट होतो, ज्यामुळे तुमचे लक्ष आणि प्रशंसा तुमच्याकडे आकर्षित होते। जर तुम्ही अविवाहित असाल आणि एकमेकांशी मिळण्यास तयार असाल तर हा तुमचा क्षण आहे। जर तुम्हाला प्रेमाची कमी काळजी असेल तर हा तुमचा चमकण्याचा आणि वेगळे दिसण्याचा वेळ आहे। तुम्ही या अतिरिक्त चुंबकत्वाचा वापर तुम्हाला योग्य वाटेल तसा करू शकता। तुम्ही स्वतःसाठी ठरवलेल्या काही वैयक्तिक ध्येयांमध्ये प्रगती करू शकता किंवा तुमची शैली बदलू शकता आणि त्या बदल्यात मोठ्या कौतुकाचा लाभ घेऊ शकता। वृषभ राशीसाठी मार्चचा हा महिना प्रगतीचा असणार आहे। या काळात तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील, तसेच आर्थिक बाबतीतही तुम्ही सक्षम असाल। वाईट विचारसरणी तुमच्यात नसेल। करिअरच्या बाबतीत विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या, तसेच क्वालिटी वर्क करण्यावर भर द्या। नात्याच्या बाबतीत स्थिरता महत्त्वाची आहे। तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल, तसेच तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल। वृषभ राशीच्या करिअरच्या संधी सकारात्मक या महिन्यात दिसत आहेत। कुंभ राशीतील सूर्य सुरुवातीच्या काळात नेटवर्किंग आणि दृश्यमानता मजबूत करतो। 15 मार्च नंतर जेव्हा सूर्य मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा आत्मनिरीक्षण आणि रणनीती वर्चस्व गाजवते। 21 मार्च पर्यंत बुध वक्रदृष्टीमुळे संवाद किंवा करार मंजुरी मंदावू शकतो। कुंभ राशीतील मंगळ प्रेरणा वाढवतो, परंतु जर त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर कामाच्या ठिकाणी घर्षण निर्माण होऊ शकते। बुध आणि गुरु थेट वळले की आत्मविश्वास आणि परिणाम सुधारतात। वृषभ राशी, मार्च 2026 हा महिना गडगडाटाने येत नाही, तर तुमच्यासाठी एका अत्यावश्यक आठवणीच्या स्थिर लयबद्ध चिकाटीने येतो। जगाच्या अथक गतीमुळे कदाचित विखुरलेल्या किंवा दबावाखाली असलेल्या अनुभवानंतर हा महिना एका महत्त्वाचा वळण घेतो। हा महिना भव्य, पोकळ घोषणापत्रे किंवा मोठ्या आवाजातील संघर्षाच्या थकवणाऱ्या रंगमंचासाठी नाही, त्याऐवजी विश्व तुम्हाला शांत पुनर्प्राप्तीच्या पवित्र काळात आमंत्रित करते। हा आवाजातून बाहेर पडण्याचा आणि जवळजवळ हरवलेल्या गोष्टी परत मिळवण्याचा वेळ आहे। तुमचा स्वतःचा सन्मान, तुमची कष्टाने मिळवलेली शांती आणि तुमच्या स्वतःच्या नैसर्गिक जाणीवपूर्वक गतीने पुढे जाण्याचा तुमचा मूळ अधिकार आहे। तुम्ही आता बदलाचे चाहते नाही आहात, तुम्ही त्याचे पात्र आहात। या महिन्यात तुम्ही पायाभूत निर्णयांच्या शांत शक्तीद्वारे परिवर्तनाचे मूर्त रूप देता। पृष्ठभागाखाली पृथ्वी वितळत असताना तुमची वाढ खोल, संरचनात्मक आणि निर्विवाद आहे। मार्च महिन्याचा पहिला भाग एक चिंतनशील, जवळजवळ रात्रीचा सूर घेऊन येतो। तुम्हाला आत जाण्यासाठी आणि तुमच्या आयुष्याच्या रचनेचा, तुमच्या भूतकाळातील निवडींचा, तुमच्या व्यावसायिक वचनबद्धतेचा आणि तुमच्या नातेसंबंधांच्या भूमितीचा आढावा घेण्यासाठी बोलावले जात आहे। इतरांनी सोडलेल्या पोकळी भरून काढण्यासाठी मी माझा उत्साह कुठे जास्त वाढवत आहे। जेव्हा माझा आत्मा काहीतरी महत्त्वाचं मिळवण्याची इच्छा बाळगतो तेव्हा मी चांगले जीवन कुठे निवडले आहे। तुमची ऊर्जा पृथ्वीत रुजलेली असल्याने ही जाणीव संकट निर्माण करणार नाही, ती पुनर्रचना सुरू करेल। महिन्याच्या मध्यापर्यंत स्पष्टता जाणीवपूर्वक कृतीत रूपांतरित होते। तुम्हाला तुमची सर्वात मोठी ताकद सूक्ष्मात सापडेल। माफी न मागता नाही म्हणण्याची शक्ती, वचनबद्ध होण्यापूर्वी तुमचा वेळ घेण्याची शहाणपण आणि कर्तव्याच्या पोकळ आवाजापेक्षा गुणवत्ता निवडण्याचे धैर्य। वृषभ राशी, हे विश्व डोळ्यांवरील पट्टी हळुवारपणे काढून टाकत आहे। तुम्हाला दाखवत आहे की एकतर्फी प्रयत्न हे आश्रयस्थान नाही, ते एक निचरा आहे। या महिन्यात प्रेम तुम्ही इतरांसाठी काय करू शकता यावरून नव्हे, तर तुम्ही दिलेल्या परस्पर आदराने पुन्हा परिभाषित केले जाते। तुमचा प्रकार एका अत्याधुनिक, जवळजवळ टेक्नोनिक बदलातून जात आहे। भूतकाळात तुम्ही कच्च्या रसायनशास्त्राच्या चुंबकीय आकर्षणाने किंवा पाठलागाच्या थराराने प्रभावित झाला असाल। आता तुम्ही अशा जोडीदाराच्या शोधात आहात ज्याचा शब्द एक करार आहे आणि ज्याची उपस्थिती एक ठोस वास्तव आहे। यामुळे तुम्ही तुमच्या परिघातील एखाद्या व्यक्तीकडे नवीन नजरेने पाहत असाल। एक मित्र जो नेहमीच तुमच्यासोबत राहिला आहे, एक सहकारी जो कृपेने दबाव हाताळतो, किंवा एक समुदाय सदस्य जो तुम्ही आता प्राधान्य देत असलेल्या स्थिरतेचे प्रतीक आहे। तुम्हाला आता अशा लखलखत्या ज्वालात रस नाही ज्यासाठी तुमचा सतत श्वास जिवंत राहण्याची आवश्यकता आहे। तुम्ही एक शांत, स्थिर प्रकाश शोधत आहात जो तुमचा मार्ग गुंतागुंतीचा करण्याऐवजी प्रकाशित करतो। वृषभ राशी, एकंदरीतच पाहता
मार्च 2026चा हा महिना नवीन सुरुवातीसाठी शुभ असेल।